काल एका हिंदू आमच्या दलित समाजातील एका तरुणावरती काही हिंदू धर्माच्या विषयाच्या बाबतीमध्ये पोस्ट टाकल्यानंतर त्याला बाजारामध्ये गेल्यानंतर 24-25 मुसलमानांनी त्याला बेदम मारलं, जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये त्याच्या 2 बरगड्या तुटल्या। आणि हा हल्ला जर हिंदू धर्माची पोस्ट टाकल्यानंतर जर असा हल्ला होत असेल तर हा हल्ला का एका युवकावरती नाही, हा हिंदू धर्मावरचा हल्ला। आणि त्यामुळे आज मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघितलं असेल की पिंपळगाव मधला प्रत्येक घरातला तरुण आज रस्त्यावरती उतरलेला आहे। आणि आम्ही हे अजिबात खपून घेणार नाही। हिंदू तरुण हा कधीच कायदा हातामध्ये घेत नाही। तो जर घेत असेल तर त्याच्यावरती निश्चित पोलिसांनी कारवाई करावी। पण एखाद्या हिंदू तरुणाने जर हिंदूच्या देशामध्ये, भारत हा हिंदुस्थान आहे, फाळणीच्या वेळेस भारत आणि पाकिस्तान हे 2 धर्मांच्या आधारावरती वेगळे झालेले देश आहेत। जे मुस्लिम ह्या ठिकाणी राहिले त्यांनी शांततेच्या पद्धतीने ह्या ठिकाणी राहायला पाहिजे। त्यांनी ह्या ठिकाणचा कायदा जो आहे हा तो त्यांनी पाळायला पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान जे आहे हे त्यांनी डोक्यावरती ठेवून आणि मनामध्ये आणि हृदयामध्ये ते त्यांनी कोरायला पाहिजे। कुठल्याही पद्धतीचा कायदा त्यांनी हातामध्ये घ्यायला पाहिजे नाही। हे हिंदूंचं राष्ट्र आहे आणि हिंदूंच्या संरक्षणासाठी आम्ही रस्त्यावरती आज उतरलेलो आहोत। आज पोलिसांची माझी चर्चा झालेली आहे की त्याला बरगड्या त्याच्या मोडल्या, त्याला जीवे मारण्याचं काम केलेलं आहे। मॉब लिंचिंगचे जे काही गुन्हे असतात ते दाखल करावे। पोलिसांनी त्याच्यावरती अटेम्प्ट टू मर्डर, अॅट्रॉसिटी अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत। म्हणून त्याच्यावरती न थांबता हा संघटित पद्धतीचा मॉब लिंचिंगचा गुन्हा आहे। आणि जर ते जामिनावरती समजा कदाचित कोर्टामधून कधी सुटले तर त्यांच्यावरती पुढच्या कालावधीमध्ये तडीपारी देखील केली जाईल। त्यामुळे अशा लोकांना पिंपळगावमधनं हद्दपार करण्यात येईल। जो अशा पद्धतीने कायदा हातामध्ये घेत असेल तर ते चालणार नाही। आणि हिंदू धर्म हा आमचा प्राण आहे आणि ह्या देशाची शान आहे। त्याचा अवमान आम्ही या हिंदुस्थानमध्ये सहन करणार नाही। जो मुस्लिम ह्या देशामध्ये शांततेच्या पद्धतीने राहतील आणि समाजामध्ये शांतता पसरवण्यासाठी काम करतील त्यांच्या सोबत आम्ही राहू, त्यांचा आम्ही सन्मान करू। पण जर आमच्या तरुणावरती कोणी जर हात उचलत असेल ते आम्ही कदापि सहन करणार नाही।